हॅलो. सो आज आहे 17 डिसेंबर आणि आम्ही जाणार आहोत 21ला. सो आजपासून ॲक्च्युअल मी प्रिपरेशन म्हणा किंवा पूर्वतयारी म्हणा ती सुरू करत आहे. ऑलरेडी थोडीफार शॉपिंग मी केलेली होती. बालीला जाताना काही शॉपिंग केलेली होती. सो त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत आणि आत्ता पण थोडीफार शॉपिंग मी केलेली आहे. सो फायनल आजपासून सुरुवात होत आहे. बुधवार आहे आज आणि आम्हाला रविवारी जायचं आहे. सो बऱ्यापैकी वेळ आहे. तर आता मी थोडेसे कपडे वगैरे ट्रायल करणार आहे आणि माझे जे पॅकिंग क्यूब्स आहेत ते सर्व बाहेर काढून त्याच्यामध्ये जितकं पॉसिबल आहे आज तर पॅकअप करायचा प्लॅन आहे माझा. लेट्स सी. सर्वात पहिल्यांदा जे पण मी ड्रेसेस घालणार आहे तर त्याचा ट्रायल करून त्याच्यावर कोणते शूज किंवा काय जाईल असा विचार करून सर्व तयारी करणार आहे. सो लेट्स सी. आणि बाकीच्या पण गोष्टी हळूहळू पुढे तुम्हाला दिसतीलच. जसं की मला करायचं आहे हेअरकट, वॅक्सिंग, त्याच्यानंतर नेल्स करायची इच्छा आहे. सो लेट्स सी. अशा थोड्याफार गोष्टी आहेत. सो त्या पण पुढे करायच्या आहेत. सो म्हणूनच आजचा दिवस मी थोडासा विचार केला की आपण आउटफिट ट्रायल्स करूयात माझ्या पण आणि मुलीच्या पण. सो दॅट आम्ही दोघी पण थोड्याशा सॉर्टेड राहू की कोणते ड्रेस घालायचे आहेत. आणि मी जनरली त्याचे फोटो काढून घेते. सो कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा आहे तर ते थोडंसं लक्षात येतं. सो लेट्स स्टार्ट. सो 2 आठवड्यांपासून मी पार्सल्स मागवत होते कारण की परत लेट मागवले तर रिटर्न होत नाहीत म्हणून. आणि खूप अफोर्डेबल अशा गोष्टी मी घेतलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आउटफिट्स मी इथे आणून ठेवत आहे. समोर हे काही पॅकिंग क्यूब्स आहेत मी काढून ठेवलेले आहेत. सो मागच्या वेळी असे काही इसेन्शियल्स मी घेतले होते ट्रॅव्हलसाठी. तर याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी बसतात जसं शॅम्पू, कंडिशनर आहे. तर अशा छोट्या छोट्या डब्या मी कलेक्ट करते की ज्याच्यामध्ये सगळं वेगवेगळं आपल्याला ठेवता येतं. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही इयरिंग्स वगैरे ठेवू शकता, मेडिसिन्स असतील ते ठेवू शकता. आणखीन काही कपडे आहेत. आता याच्यातला हा जो वरचा दिसतोय हा ॲक्च्युली माझा रिसाइडेड आहे एअरपोर्ट लुकसाठी. सो कॉर्ड सेटच आहे, फुल स्लीव्हचा आहे कारण ऑफकोर्स एअरपोर्टमध्ये आणि एरोप्लेनमध्ये पण थंडी वाजते. दॅट्स वाय. बाकी सगळे लोअर्स वगैरे आहेत. सो हे जस्ट एक स्लिंग बॅग मी मागवली होती ती आलेली आहे. पहिल्यांदा कलर मागवला तर वेगळाच आला होता. टॅन कलर इज डिफरंट बट मला जो पाहिजे तो टॅन कलर नाही दिसत आहे. टॅन कलरमध्ये घ्यायचा होता बट हा टॅन कलर असा असेल मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, दॅट्स ओके. कधी कधी असं होतं. आणि ही आहे फास्ट ट्रॅकची बॅग जी मी मागवलेली आहे. सो अशी छान ग्लॉसी आणि टोट बॅग आहे जी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. सो मोस्टली मिंत्रा आणि फ्लिपकार्टवरूनच गोष्टी मी मागवलेल्या आहेत जास्तीच्या. आणि आणखीन जर बघायला गेलं तर नायका फॅशनवरून काही. ही बॅग तर मला म्हणजे आवडलेलीच आहे. याच्यामध्ये जेव्हा भरपूर सामान येईल तेव्हा एकदम छान दिसेल बॅग. तर हा एअरपोर्टवाला लुक मी इथे ट्राय केलेला आहे. सो ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये एकदम परफेक्ट फिट होता. तर नेक पीसेस तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये काही माझे याचे पण आहेत, गोल्डचे पण आहेत, काही सिल्वरचे पण आहेत आणि काही नॉर्मल बाय केलेले आहेत. सो हे नेक पीसेस मी ठेवणार आहे. आणि इकडे सर्व इयरिंग्ज वगैरे आहेत जे मला सॉर्ट आउट करायचे आहेत, ब्रेसलेट्स वगैरे सर्व. त्याच्यानंतर हा वाला कॉर्ड सेट पण मला खूप छान वाटत होता. त्याच्यावर मी शूज आणि बॅग वगैरे ट्राय करून बघितली. ऑफकोर्स ही बॅग मी घेतली नाही शेवटी मी एकदम ऐनवेळी बाहेर जाऊनच एक बॅग विकत घेतली जी टॅन कलरची मला ॲक्च्युली हवी होती, लॅवीची. तर इथे तुम्ही बघताय मी वेगवेगळ्या बॅग्स ट्राय करत आहे. व्हाईट पण बॅग याच्यावर खूप छान जात होती. आणि सर्व ज्वेलरी वगैरे पण मी इथे घालून बघत होते की जेणेकरून परफेक्ट व्हावं, म्हणजे त्या दिवशी मला जास्त वेळ लागायला नको तयार व्हायला. काही ड्रेस असे होते जे मी घेतले होते, घातले नाहीत किंवा ट्राय केले होते पण घातले नाहीत कारण की जास्त ड्रेसेस घेतले होते, दिवस कमी होते. सो जे मला कम्फर्टेबल वाटले त्यावेळेला ते मी वेअर केले. बट कॉर्ड सेट स्पेशली मला खूप छान वाटत होतं यावेळी घालायला. थोडंसं डिफरंट पण वाटत होतं आणि खूप रिलॅक्स आणि कम्फर्टेबल पण वाटत होतं. हाय. तर आज आहे थर्सडे म्हणजेच गुरुवार. काल मी तुम्हाला दाखवलं की मी आउटफिट ट्रायल करत होते. सो सेम मी पिहूचं पण केलं कारण की मग दोघींचे आमचे ड्रेस आता सॉर्टेड झालेले आहेत. म्हणजे याच्यातले ऑप्शन्स आम्ही जास्त ठेवलेले आहेत. सो ज्या दिवशी आम्हाला जो आउटफिट वाटतोय की हा ठीक आहे हा जाईल या दिवशी तर तसं आम्ही वेअर करू. आणि खूप इझी जातं आहे असं केलं की. शिवाय काल मी थोडीशी ज्वेलरी पण पॅक करून ठेवलेली आहे. सो असे जे पॅकिंग क्यूब्स मिळतात बाजारामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेत. तर सिल्वर ज्वेलरी याच्यामध्ये, गोल्डन याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे बघू शकता हे ब्रेसलेट्स आहेत. अशा पद्धतीने मी थोडेसे ज्वेलरीचे पण पॅकिंग क्यूब्स करून ठेवलेले आहेत. बट कपड्यांचे अजून केलेले नाही.
तर कपड्यांचे मी आता करणार आहे. इथे चेअरवर पण तुम्ही बघू शकताय पिहूचे कपडे आहेत ते ती तिचे करणार आहे, कारण तिने मला सांगितलं की तू माझे करू नकोस, मी माझे करेल. मी काल तुम्हाला जसं सांगितलं पॅकिंग क्यूब जसेवाले असतात त्याच्यामध्ये मी पॅक करणार आहे. शिवाय हे पॅकिंग क्यूब्स इतके छान कामाला येतात. मला बालीला जेव्हा मी गेलते ना तेव्हा मला खरंच खूप फायदा झाला. म्हणजे मी सॉर्टेड होते की याच्यामध्ये माझ्या ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये दुसऱ्या. तर अशा पद्धतीने मी आणखीन एक सेट मागवलेला आहे. पिहूसाठी आहे हा सेट. सो ब्ल्यूवाला जो आहे तुम्ही वापरणार आहे, पिंकवाला मी तिला दिलेला आहे. तर याच्यामध्ये 7 पॅकिंग क्यूब्स येतात. याच्यामध्ये असे छोटे पाउचेस पण असतात आणि मोठेवाले पण असतात. तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, मी याचे शॉर्ट्स पण बनवलेले आहेत, रील्स पण बनवलेले आहेत. सो अशा पद्धतीचे पॅकिंग क्यूजमध्ये आता छान कपडे मी पॅक करणार आहे. एकेका बॅगमध्ये जसे की टँक टॉप्स एका याच्या, शॉर्ट्स स्कॉट्स एका याच्यामध्ये, त्याच्यानंतर आणखीन जे पण तुमचे कपडे आहेत किंवा वन पीसेस आहेत, मॅक्सी ड्रेसेस आहेत ते एका याच्यामध्ये असं करून छान सॉर्ट करणार आहे. सो मी ॲक्च्युली एक छान असं पॅकिंग तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मी पॅकिंग क्यूब्स पूर्णपणे रेडी करून ठेवलेले आहेत. म्हणजे पूर्ण नाही झाले बट काही झालेत, काही प्रमाणात झाले. सो तुम्ही बघू शकताय इकडे 5 आणि इकडे 4 असे हे पॅकिंग क्यूब्स माझे रेडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी सगळं व्यवस्थित वेगवेगळं सॉर्ट करून भरलेलं आहे. इतकं सोपं जातं असे पॅकिंग क्यूब्स केले ना. जेव्हा मी ॲक्च्युअल बॅगमध्ये पॅक करेल तेव्हा तुम्हाला सांगेल कशात काय ठेवलेलं आहे. नेक्स्ट प्रेप होती ती म्हणजे हेअर कटिंग अँड हेअर कलर. सो छानपैकी हेअर वॉश वगैरे मी इथे केलेला आहे. पिहूचं पण इथं मी हेअर कट करवला होता आणि हेअर कलर मी ऑलरेडी घरीच करून घेतला होता. तर इथे तुम्ही बघू शकताय नॉर्मल लेअर कट केला होता, थोडंसं फेस फ्रेमिंगसाठी पुढे लेअर पण केले होते. म्हणजे लेअर म्हणण्यापेक्षा असे फ्लेक्स पण काढले होते थोडेसे. सो येस, खूप छान हेअरकट झाला होता, मला तरी खूप आवडला आणि मस्त वाटत होतं हेअरकट करून आल्यानंतर. त्याच्यानंतर मी नेक्स्ट डे छान चिवडा बनवायला घेतला, कारण की मला माहीत होतं पिहूला खूप भूक लागते आणि ऐनवेळी आमच्याकडे काहीतरी खायला असावं. ठेपले वगैरे तर आम्ही आणणारच होतो विकतवाले, बट चिवडा असणं जरुरी होतं. सो मस्तपैकी घरी चिवडा बनवला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रेप होती ती म्हणजे नेल्स, जे मी बरेच दिवस गॅप घेतला होता करायला, बट आता मला असं वाटत होतं की करायला पाहिजेत नेल्स. सो खूप छान असा डार्क रेड कलर किंवा असं क्रिसमस वाईबवाले हे नेल्स मी केले, जे मला खूप आवडले आणि खूप छान पण दिसत होते. हे जेल एक्सटेन्शन्स होते आणि हे बराच काळ टिकतात, त्याच्यामुळे मी हे प्रिफर करते. हाय गर्ल्स, सो इट्स संडे मॉर्निंग आणि आज आमचा निघायचा दिवस आहे. 11:15 वाजत आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय अजून माझे पॅकिंग क्यूब्स तसेच आहेत आणि अजून असं थोडंसं सामान इथे पडलेलंच आहे. सगळं रेडी असल्यावर जास्त वेळ लागत नाही. पॅकिंग क्यूब्स माझे पूर्ण रेडी आहेत, फक्त बॅगेत ते टाकायचे व्यवस्थित, दॅट्स सेट. येस, बाकीचं जेवण नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. जेवण इथूनच आम्ही करून निघणार आहोत. साधारण 2 वाजता कॅब आम्ही बोलवलेली आहे. सो काल तुम्ही पाहिलं हे मी नेल्स केलेले आहेत, मला खूप छान वाटले. म्हणजे थोडंसं क्रिसमस वाईब पण देतात थोडेसे, त्याच्यामुळे मला तरी खूप आवडले हे नेल्स. थोडे डिफरंट मी केलेले आहेत, 2 नेल्स असे डिफरंट आणि त्याच्यावर आर्ट केलेला आहे. सो छान वाटतं. आणि सर्वांचीच पॅकिंग सुरू आहे तिकडे. पिहूची बऱ्यापैकी झालेली आहे, माझी आणि गुंजनची सुरू आहे. सो आम्ही दोघं आता पॅकिंग करून जेवण वगैरे करून मग मी तुम्हाला नंतर भेटते. ते काही शेवटी राहिलेलं पॅकिंग मी करत होते. जसं की या क्यूबमध्ये मी माझं स्किन केअर ठेवलं होतं आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पॅकिंग ही लास्ट मिनिटपर्यंत चालतच राहते. इथे हा एक मोठा पॅकिंग क्यूब घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये माझे सर्व ड्रेसेस आहेत, मोस्टली ड्रेसेस आहेत किंवा कॉट सेट आहेत ते आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शर्ट्स आहेत माझे सर्व. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ब्रास ठेवलेले आहेत. इथे माझा पूर्ण मेकअप आहे याच्यामध्ये, जे मला खूप आवडतं. हा मेकअप किट मी तुम्हाला माहिती आहे, हे मेकअपचं जे ऑर्गनायझर आहे किंवा हे मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण बनवून दाखवला होता. सो हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान. हे मी तुम्हाला ना तिथे गेल्यावर म्हणजे माझ्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल ओपन करून कशी मी ज्वेलरी ऑर्गनाईज केलेली आहे. सो अशी एक हिवाली शू ठेवायची बॅग मिळते, त्यावेळेस मी ट्रान्सपरंटवाला घेतलं होतं आणि याच्यामध्ये ही ज्वेलरी मी ठेवलेली आहे, खूप छान पॅक केलेली आहे. सो इतकी छान बसून जाते. हे मध्यभागी ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला म्हणजे आपल्या ज्वेलरीवर जास्त जोर नाही येणार आणि तुटणार नाही. ही बॅग तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये माझं पूर्ण स्किन केअर आहे. सो हे पण मी इथे मध्यभागी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी बॅग दिसते ही एकच बॅग इथे आहे. सो हे जे ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये माझे सगळे शॉर्ट्स आहेत, त्याच्यानंतर काही टॉप्स पण आहेत. इकडे माझा डिओ आणि परफ्यूम मी फक्त ठेवलेले आहे. ही साईड तुम्ही बघू शकताय. सो याच्यामध्ये अगेन माझे जे शेपवेअर्स आहेत ते आहेत. हा एक ऑर्गनायझर तुम्ही बघताय, तर याच्यामध्ये नाईट सूट्स आहेत माझे. याच्यामध्ये थोडंसं आणखीन स्किन केअर आहे. स्किन केअर म्हणजे डेलीवालं जे स्किन केअर आहे ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकताय हे शूज, माझे व्हाईट शूज आहेत. इकडे एक सँडल मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे दिसतंय याच्यामध्ये पूर्ण माझे टँक टॉप्स आहेत. याच्यामध्ये माझे पर्सेस आहेत, सनग्लासेस आहेत.
कॅप्स आहेत. तर अशा पद्धतीने खूप छान मस्त माझं पॅकिंग झालेलं आहे. तर तुम्ही जर काही फॉलो करायचं असेल तर ही गोष्ट नक्की फॉलो करा की अशा पद्धतीचे पॅकिंग क्यूब्स बनवून पॅकिंग करा, खूप इझी जातं इथे. आणि अजून एक गोष्ट मी घेतलेली आहे ती म्हणजे याच्यामध्ये मी चिवडा तयार करून घेतलेला आहे. सो हा चिवडा मी इथे ठेवते. तर इथे माझी ही हँडबॅग आणि लगेज बॅग रेडी आहे अँड आय एम ऑल सेट टू गो टू सिंगापूर.